नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर माहेरी जाणं झालं आणि माझ्या आईनं डबा भरून चाय दिली होती. त्याच्यामध्ये रात्रीच मी दही टाकलं आणि सकाळी अशा पद्धतीने छानसं मिश्रण तयार झालं. जगातलं सर्वात सुंदर नातं आई आणि मुलांचं असतं, हे अगदी खरं आहे. माझ्या आयुष्यातला पहिला गुरु आणि मार्गदर्शक माझी आईच आहे. तिचं प्रेम कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. आईनं आपल्याला लावलेल्या चांगल्या सवयी आणि शिस्तीमुळेच आज आपण अशा पद्धतीने प्रामाणिकपणाने मेहनत करत आहोत. तिने दिलेल्या अनुभवातून आणि गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. पण आजच्या इंटरनेटच्या जगात आपण तिचा संवाद हरवत बसलो आहोत आणि सोशल मीडियावर इतके गुंतून गेलो आहोत की तिला बोलायलासुद्धा आपल्याला वेळ नसतो. मदर्स डे नुसता आईसोबत पोस्ट केलेल्या फोटोवरून आईविषयी प्रेम सिद्ध होत नाही, तर वेळोवेळी आईला केलेली मदत, आपल्या आईला आपण दिलेला वेळ आणि तिच्यासोबत बोललेले 4 शब्द, हेच मदर्स डेचे आईसाठी खरे गिफ्ट असतं. बरोबर आहे ना? आयुष्यातनं आपण कितीही मोठे असलो तरी आईसाठी आणि बाबांसाठी आपण लहानच असतो. आई म्हणजे एक गजबजलेलं गाव असतं, खरं आहे ना? आईसाठी काय काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कुठे, आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तित्व मोठे. घट्ट झालेली शाई 2 ते 3 वेळा मिक्सरमधून बारीक करून काढली. त्यानंतर ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मिश्रणना कडकडीत गरम केलं आणि हे तूप तयार झालं.